नमस्कार. रिव्हिजन YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. अहिल्याबाईंचे विविध गुण आपण बघूया. ते सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर विदिशाताई कुलकर्णी. नमस्कार विदिशाताई. नमस्कार. मल्हार होळकरांनी सुचवलं अहिल्याबाईंनी सून करून घ्यावं आणि म्हणजे तुमचा राज्यकारभार व्यवस्थित चालेल, म्हणजे ते गुण त्यांनी त्यावेळेलाच हेरलेले होते. पुढे त्यांनी या काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी या आपल्या सुनेला सर्व बाबतीमध्ये पारंगत केलं. तर मग त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला सांगा की. खरं सांगायचं तर बाजीराव आणि मल्हारराव एका युद्ध मोहिमेकरता गेले होते चौंडी गावानजीक आणि तिथे त्यांनी अहिल्याबाईला हेरलं बाजीरावांनी, थोरल्या बाजीरावांनी. म्हणजे छोट्या मुली तिथं खेळत होत्या देवळाजवळ आणि अहिल्याबाई शिवपिंड तयार करत होत्या आणि अचानक एक घोडा उधळला आणि तो त्यांच्या दिशेने यायला लागला. तर तो उधळलेला घोडा बघून सगळ्या मैत्रिणी पळून गेल्या आणि अहिल्याबाईंनी मात्र तेव्हा वयवर्ष होतं 8, त्या पिंडीवर असं शरीर झाकून राहिल्या. मग तेव्हा मल्हारराव आणि बाजीराव धापा टाकत तिथे आले आणि बाजीरावांनी त्यांना ओरडले त्या मुलीला की तुला कळत नाही का, तुझा प्राण गेला असता, उधळलेला घोडा अंगावर येत होता. तर तेव्हा छोट्याशा अहिल्याने उत्तर दिलं की आपल्याला वडीलधाऱ्यांनी शिकवलंय की आपण जे घडवावं त्याचं आपण प्राणपणाने रक्षण करावं. तर तेच मी केलं, ही शिवपिंड मी बनवली, त्याचं मी रक्षण केलं, ह्याच्यात काय चुकलं का? तर छोट्याशा अहिल्याच्या डोळ्यातलं तेज, तिचा तो बाणेदारपणा, निर्भीडता बघून बाजीराव मल्हाररावांना म्हणाले, हिला तुम्ही सून करून घ्या, म्हणजे तुमचं राज्य चांगलं सांभाळेल. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, बरोबर, काय खोटं नव्हे. बरोबर बरोबर. आणि मल्हारराव ही काही बाजीरावांच्या सांगण्याबाहेर कधी नव्हते, त्यामुळे त्यांनी ते ह्या लग्नाला ते तयार झाले. एवढंच नाही तर थोरल्या बाजीरावांनी शनिवारवाड्यात अहिल्या आणि खंडेराव यांचं लग्न लावून दिलं, सगळा खर्च उचलला आणि सांगितलं की मुलाबरोबरच हिलाही राज्यकारभाराचं शिक्षण द्या. आणि असं तो त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. तेव्हा मल्हाररावांनाही जाणवलं की आपली सून वेगळी आहे आणि गुणी आहे, तर मुलगा मुलगी असा भेदभाव न करता, बरोबर, त्या काळात म्हणजे 300 वर्षापूर्वीची घटना, ज्या काळामध्ये मुलींना उंबरठा सुद्धा ओलांडून होते त्या काळामध्ये, म्हणजे 1733 मधली ही घटना. तर तेव्हा त्यांनी प्रशिक्षक नेमले. म्हणजे अहिल्याबाईंना तेव्हा लिहायला वाचायला म्हणजे खंडेरावाबरोबर ह्याच्यासाठी गुरु नेमले. मग घोडेस्वारी, तलवारबाजी, भालाफेक, आजूबाजूच्या प्रदेशात हिंडणं, म्हणजे ही सगळी माहिती, हिशोब तपासण्यासाठी काही प्रशिक्षक नेमले आणि राज्यकारभार कसा करायचा म्हणजे या बाबतीत त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शनही केलं. म्हणजे वेगवेगळ्या युद्ध मोहिमांवर काही काही ठिकाणी ते अहिल्याबाईंना घेऊन गेले आणि प्रत्यक्ष युद्धाच्या ठिकाणी काय तयारी केली पाहिजे किंवा तिथल्या अधिकाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे, आपण दारू गोळा तोफा कशा सज्ज ठेवल्या पाहिजेत किंवा सैनिकांची कशी काळजी घ्यायची वगैरे, हे सगळे धडे त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावरती दिले. आणि असे दाखले आहेत इतिहासात की अहिल्याबाईंनीही आपलं रणकौशल्य तिथं दाखवलं आणि प्रसंगी युद्ध पण केलेलं आहे. म्हणजे युद्धाच्या ठिकाणी जखमींची शुश्रूषा करणं एवढंच नाही, त्यांचे अन्नधान्य जेवणाची व्यवस्था करणं, हे सगळं त्या अगदी उत्तम रीतीने बघत होत्या. आणि त्याचबरोबर म्हणजे राज्यकारभार, मल्हारराव तर सतत युद्ध मोहिमांमध्ये गुंतलेले असायचे, लढायांमध्ये, तर त्यावेळी ते पत्र पाठवायचे आणि अहिल्याबाईंना मार्गदर्शन करायचे की कामं कशी करायची, कुठला किती हजाराची फौज कुठे पाठवायची, दारू गोळ्याच्या संदर्भात किंवा युद्ध काही असेल तर त्याच्या तयारीविषयी मार्गदर्शन करायचे. आणि अहिल्याबाई देखील त्या पत्रातल्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असत. तर एवढंच नाही तर केवळ त्या 7-8 वर्षात हिशोबातली चूक शोधू लागल्या. म्हणजे फडावरची कामं सुद्धा करत होते आणि ऍक्च्युली युद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा युद्ध कौशल्यपणाला लावताना युद्धातले डावपेच कसे खेळायचे याचंही प्रशिक्षण त्यांनी दिलं. बरोबर, म्हणजे अगदी गनिमी कावा असू दे किंवा तह झाला तर काय बोलाचाली करायची, आपले डावपेच काय असले पाहिजे, हे शिक्षण दिलं. आणि त्या
न्यायनिवाडा पण करू लागल्या. म्हणजे अगदी 20-22 वर्षाचं वय असेल त्या काळात त्या सगळे खाजगीचे हिशोब वेगळे, सरकारी हिशोब वेगळे, ते रोज जाऊन तपासून बघायच्या. परत अर्थनिहाय खाते वाटप तेव्हा करत होत्या आणि अधिकाऱ्यांकडनं काम कसं करून घ्यायचं आणि त्यांच्यावर लक्ष कसं ठेवायचं, हिशोबात घोळ होऊ नये आणि सरकारचे पैसे सरकारात जमा व्हावे आणि खाजगीच्या कुठल्याही खर्चाचा भार हा सरकारी तिजोरीवर पडू नये या बाबतीत त्या दक्ष होत्या. खर तर हे असे प्रागतिक विचार सध्या आपल्याला भारताला गरजेचे आहेत खरोखर. आणि असेच विचार सतत लोकांच्या समोर जर राहिले तर आपल्या भारताचं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे असं आपण मानायला हरकत नाही. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.